चंद्रकांत म्हसे साहेबांची देखील उपस्थिती या कार्यक्रमामध्ये आपण पाहत आहोत आणि त्यांचा देखील सन्मान इथे आपण करणार आहोत। संजय जाधव साहेबांना विनंती असेल, गणेश ढोंडे साहेब यांना विनंती असेल की आपण आपले शुभ असते सन्मान इथे करायचा आहे। वैजंती गायकर यांना विनंती असेल की आपण या आपला सन्मान इथे आपण करणार आहोत। वैजंती गायकर, वैजंती गायकर आपण या आपला सन्मान आपण इथे करणार आहोत। वहिनींना विनंती असेल की आपण या वैजंती गायकर यांचा सन्मान आपण करत आहोत, हे आपण पाहू शकता। त्यानंतर कांताबाई वनगा यांना देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावर आपला देखील सन्मान येथे केला जाईल। नीता जाधव मॅडम यांना विनंती असेल की आपण आपलं शुभ असते हा सन्मान इथे करायचा आहे। वहिनींचे शुभ असते हा सन्मान इथे केला जातोय, ते आपण पाहू शकता। शाल आणि या पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान इथे आपण करत आहोत। त्यानंतर दीपाली भेकरे यांना देखील विनंती असेल आपण देखील या आपल्याला देखील आपण सन्मानित करणार आहोत। दीपाली भेकरे यांना विनंती असेल आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या व्यासपीठावर या, आपला देखील सन्मान आम्ही इथे करत आहोत। वहिनीच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातो, हे आपण पाहू शकता। माईची उपदेणारी उत्तर शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान इथे केला जात आहे। साधना वनगड यांना विनंती असेल आपण या आपल्या ठिकाणी सन्मान इथे आपण करणार आहोत। साधना वनगड यांचा देखील सन्मान आपण वहिनीच्या शुभास्ते करत आहोत, हे आपण पाहू शकता। शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान इथे केला जात आहे। त्यानंतर नुकतेच ज्यांचं आगमन झालेलं आहे शशिकांत भोईर साहेब, शशिकांत भोईर साहेबांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमामध्ये आपण पाहत आहोत आणि त्यांचा सन्मान या कार्यक्रमाचे आयोजक, या कार्यक्रमाचे शिल्पकार, या कार्यक्रमाचे वन मॅन शो संजय जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातो, हे आपण पाहू शकता।
आमची संस्कृती, आमचा अभिमान, आम्ही आदिवासी हाच आमचा स्वाभिमान. जागतिक आदिवासी दिवस 2026 हा कार्यक्रम आपण पाहत आहोत. त्यानंतर विमल ढोबळे यांना विनंती असेल आपण या आपला देखील सन्मान आपण इथे करणार आहोत. विमल ढोंडे यांना विनंती असेल आपण या. विमल ढोंडे तर नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे विनोद गुडवे साहेब आणि त्यांचा सन्मान आपण इथे करणार आहोत. या कार्यक्रमाचे आयोजक संजय जाधव साहेबांना विनंती आपण आपल्या शुभ हस्ते विनोद गुडवे साहेबांना सन्मानित करायचं आहे. निंबोली गावचे समाजसेवक आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जात आहे हे आपण पाहू शकता. विनोद गुडवे साहेबांची बहुमोठी उपस्थिती या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. एक युवा उद्योजक आहेत, यंग अँड पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा सन्मान इथे केला गेला आहे. त्यानंतर आपल्यामध्ये गोल्डन गुडवे साहेबांचे देखील प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. हँडसम पर्सनॅलिटी आपण पाहतोय आणि त्यांचा हा सन्मान संजय जाधव साहेबांच्या शुभ हस्ते केला जातो आपण पाहू शकता. शॉल त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान आपण करत आहोत. त्यानंतर सुजित जाधव साहेबांचे देखील बहुमोठी उपस्थिती या कार्यक्रमामध्ये आपण पाहत आहोत आणि त्यांचा देखील सन्मान आपण इथे करत आहोत. संजय जाधव साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान सुजित जाधव साहेबांचा केला जात आहे. सुजित जाधव साहेब यांचा सन्मान इथे संजय जाधव साहेब करताना आपल्याला पाहायला मिळतात. क्या बात आहे. शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर निलेश गुडवे साहेबांचे देखील प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळते. निलेश गुडवे साहेब आणि त्यांचा देखील यथेच सन्मान या कार्यक्रमाचे आयोजक संजय जाधव साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जात आहे. आमची संस्कृती, आमचा अभिमान, आम्ही आदिवासी हाच आमचा स्वाभिमान हे भेदवाक्य जागतिक आदिवासी दिनाचं आपल्याला पाहायला मिळतंय. धंटू मुकादम यांना देखील विनंती असेल की आपण देखील आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. धंटू मुकादम जे विनोद गुडवे यांचे राईट हँड आहेत आणि त्या
आदिवासी दिन आणि 9 ऑगस्ट या दिवशी 9 ऑगस्ट 1942 या दिवशी महात्मा गांधींनी भारत छोडो हे आंदोलन मुंबईमधून स्टार्ट केलं. आता प्रत्येक वर्षी या मध्ये 9 ऑगस्टला कार्यक्रम केला जातो, तो म्हणजे जागतिक आदिवासी दिनाचा. आता हे कार्यक्रम करत असताना इथले जे आमचे मित्र आहेत, संजय जाधव त्यांचे वडील जीवनदास जाधव, त्यांचे मोठे बंधू लहू जाधव, म्हणजे यांचा जो परिचय आहे तो इथल्या, म्हणजे मी जेव्हा इथे प्रत्येक वर्षी येतो, एकाच वर्षी कदाचित मीच झाला असं माझ्याकडून लास्ट इयर, परंतु प्रत्येक वर्षी जेव्हा मी इथे येतो त्यावेळेस इथं बघितलं जातं की या परिसरातले, या पिवळी तालुक्यातून प्रत्येक जातीचा, प्रत्येक पक्षाचा, प्रत्येक समाजाचा आवर्जून उपस्थित राहत असतो. म्हणजे किती प्रेम असलं पाहिजे, किती प्रेम वाटलं पाहिजे हे या परिवाराकडून आपल्याला एक बघायला मिळतं. म्हणजे आपण जेव्हा, मी जेव्हा इथे येतो
तेव्हा मला प्रत्येक जण या भिवंडी तालुक्यातला म्हणजे तो कुठल्याही जाती समाजाचा असू दे आणि कोणत्याही पक्षाचा असू दे, इथे आवर्जून उपस्थिती हजेरी लावतो. म्हणजे हे जे कुटुंब आहे जाधव कुटुंब, हे जाधव कुटुंब प्रेम वाटण्याचं काम करत असतं. याचं उदाहरणच ते आहे की आदिवासी या देशातला, या जगातला मूळ निवासी आहे आणि तो प्रत्येक वेळी प्रेमच वाटत आलेला आहे. प्रेम वाटत असताना या आदिवासी समाजाने कधीही स्वतःचा उदो केलेला नाही. या जागतिक आदिवासी दिन हे जगातून आदिवासी क्रांतिकारी आणि विचार मंच याचा उदो करण्यासाठी ही युनोनी 9 ऑगस्ट हे दिन जाहीर केलेलं आहे. या दिवशी आदिवासी समाज आपल्या संस्कृतीचा, आपल्या म्हणजे इतिहासाचा उजळणी देण्यासाठी आणि आपले जे क्रांतिकारक झालेले आहेत त्यांचा अस्तित्व जपण्यासाठी, त्यांचं स्मरण करण्यासाठी या आदिवासी दिनाची जागतिक युनोनी घोषणा केलेली आहे. आणि त्या निमित्ताने इथला जाधव कुटुंब, इथले सगळे उपस्थित त्याचे सहकारी जे आदिवासी बांधव जे माझे आहेत ते हा कार्यक्रम आवर्जून प्रत्येक वर्षी मोठ्या म्हणजे चांगल्या एकदम प्रकारे आणि मोठ्या सकाने पार पडत असतात. आता या आदिवासी बांधवांमध्ये, आदिवासी समाजामध्ये काम करत असताना जे क्रांतिकारक झालेले आहेत, मग बिरसा मुंडा असेल, त्याच्यानंतर राघोजी भांगरे असतील, त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे का रॉबिन हुड कोणाला बोललं जातं? ब्रिटिश कोणाला रॉबिन हुड म्हणायचे माहिती आहे तुम्हाला? ब्रिटिश रॉबिन हुड म्हणून ज्याला ओळखायचे तो टिल्लू भिल्ल, याला ब्रिटिशांनी रॉबिन हुड बोलले होते. त्यांनी ती पदवी दिली होती. पदवी म्हणजे अशी सन्मान नव्हती दिली, परंतु रॉबिन हुड जे होते ते ब्रिटिशांचे खजिना लुटायचे आणि आपल्या समाजातील आपल्या गरीब गरजू लोकांना ते वाटायचे. म्हणजे सरकारच्या विरोधातलं काम होतं ते. मग जल, जंगल आणि जमीन याच्यासाठी इथल्या क्रांतिकारकांनी तेव्हाही बलिदान दिलं होतं, स्वतःची आहुती दिली होती आणि फासावर चढकले होते. त्याचप्रमाणे आजही तीच वेळ पुन्हा मला वाटतं आलेली आहे. जल, जंगल आणि जमीन. आता जर आपण बघितलं तर प्रत्येक वेळी आदिवासींवरतीच म्हणजे जल, जमीन आणि जंगल या बाबतीत अत्याचार होत असतो. आताही तेच चालू आहे. मग हे सगळं आपण सहन करणार आहोत का की सरकारला जाब विचारणार आहोत? म्हणजे आता जर आपण का बघितलं तर सरकार अदानी आणि अंबानीच्या घशामध्ये शेकडो हजारो एकर जंगल देत आहे, जंगलांची तोड करत आहे. अरे म्हणजे आदिवासींनी जायचं कुठे? कुठे जाणार आहात? मग फक्त एकटा आदिवासीचं नुकसान होतंय का? म्हणजे जंगलातली जी जंगल संपत्ती जी आहे, झाड आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत, अन्य जीवजंतू आहेत, यांनी काय करायचं? अधिकार नाही आहे का राहण्याचा? अरे मग मी राहायचं कुठे आहे? जर तुम्ही जल जंगल जर का खाली करून जर का एखाद्या धनदांडग्या आणि अदानी अंबानी सारख्या जर का घशात जर काही घालत असाल आणि तुम्ही जर सांगत असाल का हे आम्ही डेव्हलपमेंट करतोय, हे विकसन भारत जर का तयार करतोय, तर मला वाटतं हे नाहीये. एक जमात संपवायला घेतलेली आहे. या जमातीला अगोदरही वंचित ठेवलेला आहे, त्यांचा इतिहास दडपून टाकलेला आहे. आजही तेच चालू आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिताना म्हणजे शिवाजी महाराजांच्या गडपायथ्याच्या खाली आदिवासी समाजच जंगलात राहत होता ना. कोण राहत होता? तो मूळ निवासी आहे, तोच राहत होता. कुठल्या शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या पुस्तकात आदिवासींचा कुठे उल्लेख केलेला आहे मला सांगावा? मग का नाही केला उल्लेख? हे जाणून बुजून एका शूर